नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे वसूच्या पापाचा घडा भरलेला आहे। वसूने जो काही गुन्हा केलाय त्याची लवकरच तिला शिक्षा मिळणार आहे। तर इथे देशमुखांच्या घरातून वसूची रवानगी होणार आहे आणि स्वतः मानिनी आणि विक्रम काका दोघेजण मिळून वसूची घरातून हक्कलपट्टी करणार आहेत। कारण वसूबद्दलचं खूप मोठं सत्य इथे पिहूच्या मार्फत सगळ्यांना समजलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये वसू आत्याने नंदिनीला किडनॅप केल्याचं सत्य सगळ्यांना समजताच इथे आता विक्रम काका आणि मानिनी दोघेजण मिळून वसू आत्याची धक्के मारून घरातून हक्कलपट्टी करतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला किडनॅप करण्यामागे वसूचा हात आहे हे काव्याला कळताच काव्या वसूच्या अंगावरती धावून जात तिला इथे जाब विचारते, तिच्या वागण्यामागचं कारण विचारते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे विक्रम काका नेहमीच वसू आत्याला त्या घरातला अधिकार देत असतात। वसू नेहमीच काही ना काहीतरी काड्या करत असते। इथे काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करत असते। पण ह्या वेळेला आता काव्याने वसूला चांगला जाब विचारलेला असतो, कारण वसूबद्दलचं संपूर्ण सत्य काव्य आणि नंदिनी यांना कळलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, मानिनी आणि विक्रम काका दोघेही जण जरा टेन्शनमध्ये असतात। मानिनी म्हणत असते की आज तुम्ही बघितलंत ना, चौघेही जण इथे पूजेला बसायला तयार नव्हते। मंगळसूत्र सुलट करण्याची वेळ आली, मला वाटलं दोघी जणी ना खुश होतील की मंगळसूत्र आता सुलट झालेलं आहे, पण दोघींच्याही चेहऱ्यावरती आनंद नव्हता, हसू नव्हतं, खुशी नव्हती। त्यामुळे मला चौघांची काळजी वाटते। विक्रम काका म्हणतात, अजिबात त्यांची काळजी करू नको, ते चौघेही जण समजदार आहेत, त्यांना आपला संसार कसा करायचा आणि तो सुरळीत कसा पार पाडायचा हे बरोबर माहिती आहे। आपण आता पार्टीला जातोय, त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो। विक्रम काका, मानिनी दोघेजण निघून जातात। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणत असते की जीवा, आपल्या दोघांचा हा फोटो 6 महिन्यानंतर तुम्हाला इथे रूममध्ये ठेवायची गरज नाही आहे। जे तुम्हाला हवं होतं ते आता घडतंय। तुम्हाला डिवोर्स हवा होता ना, तुमच्या मनात होत आहे, तुम्ही खुश आहात ना? तेव्हा जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी तू खुश आहेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, खुश आहे की नाही हे कळत नाही आहे, पण जे काही घडतंय ते अगदी व्यवस्थित घडतंय, त्याने तुम्हाला आनंद मिळणार आहे ना, बाकी मला काही नको आहे। आनंद तर होतो आहे, पण हे सगळं आईबाबांना कसं सांगायचं ना, याचं थोडंसं दडपण आलं आहे। तेव्हा इथे जीवा म्हणतो, त्यांना कसं सांगायचं, त्यांना तर त्रासच होईल ना। तेव्हा नंदिनी म्हणते, पण सांगायला तर हवंच, नंतर कळण्यापेक्षा आता त्यांना सांगितलेलं बरं आहे। 6 महिने हसून खेळून एकत्र राहूया, म्हणजे ज्या वेळेला 6 महिन्यानंतर आपण वेगळे होऊ ना, तेव्हा मनामध्ये फक्त चांगल्या आठवणी असतील, असं इथे नंदिनी म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थची सुद्धा तीच अवस्था असते। पार्थ काव्याला म्हणत असतो की चला, फायनली सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडतंय, तुम्हाला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून डिवोर्स हवा होता आणि फायनली आता आपला डिवोर्स झाला आहे। आता आपल्याला 6 महिन्यांसाठी जरी एकत्र राहायचं आहे तरीसुद्धा आपण वेगवेगळे राहू शकतो। मग शेवटच्या दिवसाला भेटायचं आणि गुड बाय म्हणून निघून जायचं आपापल्या आयुष्यातून, हो की नाही? तेव्हा इथे काव्य म्हणत असते, नाही ते सगळं बरोबर बोलताय तुम्ही, पण हे सगळं घरी कसं सांगायचं? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आता डिवोर्स तर फाईल झाला आहे, आता घरीसुद्धा लवकरच सांगूया। मी तर म्हणतो वेळ वाया घालवायला नको, आपण आत्ताच बाहेर जाऊया आणि आईबाबांना सांगूया, त्यांनासुद्धा आनंदच होईल। कुडत कुडत जगण्यापेक्षा इथे एकदाच काही तो निर्णय घेतलेला कधीही बरा। तेव्हा इथे आता रम्याने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं, फायनली तिच्या मनासारखं होतं। इथे पार्थ आणि काव्या दोघेजण वेगळे होणार असतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, रम्या आपल्या आईला येऊन आनंदाची बातमी सांगते। ती म्हणत असते की आई, अगं आपण आपल्या प्लॅनमध्ये सक्सेस झालो, शेवटीला जे आपल्याला हवं होतं ना तेच घडतंय। काव्य आणि पार्थ यांनी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आणि पेपर सबमिट झालेसुद्धा। आता फक्त 6 महिने वाट बघायची। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यानंतर माझा काळ सुरू होतोय, माझं पार्थ बरोबर लग्न होणार आहे, हे मात्र नक्की।
तेव्हा इथे वसू म्हणत असते, तेच माझ्या मुलीला जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी मी वाटेल त्या थराला जाऊ शकते. सुरुवात तर मीच केली होती ना रम्या. अगं मीच त्या दीपकला सांगितलं होतं त्या नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला, आणि मग ती नंदिनी मंडपातून काय निघून गेली. त्यांचं आयुष्यच बदलून गेलं, सगळं उलथा पालट झालं. पण या घरामध्ये कुणाला माहितीच नाही आहे की या लग्नाच्या मुळाशी नक्की कोण आहे ते. नंदिनी गायब कशी झाली, सगळा आळ त्या दीपकवरती आलाय. पण त्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी मेन कारण कोण आहे, तर मी आहे. या वसूनेच त्या नंदिनीला त्या दीपकला किडनॅप करायला सांगितलं होतं, कारण मला काहीही करून त्या धनंजयची मुलगी या घरामध्ये नकोच होती. तरीसुद्धा इथे विक्रम आणि मानिनी या दोघांना पारसाठी ती नंदिनीच हवी होती ना. म्हणून त्या धनंजयला आणि नंदिनीला मला धडा शिकवायचा होता. म्हणून तर माझ्या रम्याला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी पार्थ आणि रम्या या दोघांचंच लग्न होणार हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. आणि म्हणून माझ्या मुलीला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी मीच त्या दीपकला सांगितलं होतं लग्न मंडपातून नंदिनीला गायब करायचं. हे सगळं ह्या वसुंधराने केलं आहे असं ती म्हणत असताना प्रेक्षकांनो, त्याच वेळेला पिहू तिथे आलेली असते आणि तिने सगळं ते बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा तिला कळतं की लग्नामध्ये जो राडा झाला, जी सगळी गडबड झाली आणि ज्या पद्धतीने ह्या जोड्या अदलाबदली झाल्या, याला कारणीभूत जर कुणी असेल तर इथे वसुंधरा आहे. तर इथे 4 लोकांची मनं जी दुखावलेली आहेत, सातत्याने ज्या लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं राहावं लागलंय, फक्त वसूमुळे हे सत्य पिहूला कळतं. आणि प्रेक्षकांनो, ते सत्य लवकरच पिहू जाऊन नंदिनीला सांगणार असते. ते कसं काय, तर इकडे जीवा म्हणत असतो की आपण डिवोर्स घेतला, आपण दोघेजण वेगळे होऊ, पण आईबाबांचं काय, त्यांना कधी सांगायचं. तेव्हा नंदिनी म्हणते, मलासुद्धा त्यांचीच काळजी वाटते. आपण एक काम करूया ना, आपण आत्ताच जाऊन सगळं काही आईबाबांना सांगूया. त्रास जो नंतर होणार आहे तो आत्ता होईल, पण सत्य काय आहे ते त्यांना तरी कळेल ना. तेव्हा इथे जीवा आणि नंदिनी दोघेजण म्हणतात की ठीक आहे, वेळ घालवण्यापेक्षा जाऊया. तेव्हा इथे काव्य विचारते, पार्थ नाही, तुम्ही म्हणताय की हसून खेळून राहायचं आणि नंतरला 6 महिन्यानंतर इथे एकमेकांना आनंदाने बाय करायचं. अहो पण आईबाबांचं काय, त्यांना कसं सांगायचं, त्यांना किती त्रास होणार आहे या गोष्टीचा कधी विचार केलात. तेव्हा पार्थ म्हणतो, कधी ना कधी त्रास हा होणारच होता. मी काय म्हणतो, तुम्ही म्हणताय तसं आईबाबांना आपण आत्ताच जाऊन सांगूया का, नंतर त्यांना खूप त्रास होईल. आता थोडा कमी होईल आणि आपण आहोत ना त्यांना समजावून सांगायला. या सगळ्याच्या मागे आपला चांगलाच हेतू आहे. आनंदाने वेगळं होऊया, म्हणजे एकमेकांच्या मनामध्ये कटुता निर्माण होणार नाही. जेव्हा कधी नंतर भेटू तेव्हा आनंदाने एकमेकांना हाय तरी म्हणू, बरोबर ना. तेव्हा आपण आत्ताच जाऊन त्यांना सत्य हे सांगूया. तेव्हा नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ हे चौघेही जण येणार असतात विक्रम काका आणि मानिनी यांना सांगायला की आम्ही डिवोर्स फाईल केला आहे, 6 महिन्यानंतर आम्ही वेगळे होणारच आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पिहू एकटीच जिन्यावरती बसून रडत असते. ती पूर्णपणे घाबरलेली असते. काय करावं, कुणाला काय सांगावं तिचं तिलासुद्धा कळत नसतं. तिला फक्त एक गोष्ट माहिती आहे, हे सगळं वसू आत्यामुळे झालं आहे. तिने हा सगळा गोंधळ केला म्हणून इथे जीवा आणि काव्या दोघेजण एकमेकांपासून वेगळे झाले आणि नंतरला त्यांच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ आलं की त्यांना वेगवेगळ्या लोकांबरोबर लग्न करावं लागलं. तेव्हा इथे नंदिनी विचारते, काय गं पिहू, काय झालं, इथे का बसली आहेस तू. तेव्हा पिहू म्हणते, काही नाही, आणि ती घाबरलेली असते, रडत असते. नंदिनी म्हणते, पिहू बाळा काय झालं, अगं तुला कोणी ओरडलं का, आई ओरडली का, श्रेया दिदी ओरडली का. तरीसुद्धा इथे आता ती म्हणत असते, नाही, मला कुणीही ओरडलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे काही घडलेलं असतं, रम्याला आणि वसूला आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा नंदिनी पिहूला विचारते की नक्की काय झाले ते सांग, तेव्हा पिहू सांगते, नंदिनी वहिनी, जेव्हा तुला लग्न मंडपातून त्या दीपकने किडनॅप केलं होतं ना, त्या दीपकने स्वतःहून किडनॅप केलं नव्हतं. त्या दीपकला तिथे आपल्या वसू मावशीने बोलवलं होतं. अगं वसू आत्याने त्या दीपकला सांगितलं होतं तुला किडनॅप करायला. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, हे तुला कुणी सांगितलं. तेव्हा पिहू म्हणते की मी आत्ताच इथे रम्या दिदी आणि वसू मावशीचं बोलणं ऐकलं. तेव्हा ती म्हणत होती की नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगणारी ही वसुंधरा होती म्हणून. पण ते कुणाला काही माहितीच नाही आहे. सगळ्यांनाच असं वाटतंय की दीपकने नंदिनीला किडनॅप केलं, पण त्या दीपकला बोलवणारी वसू आत्या होती. असं जेव्हा इथे आता पिहू सांगते,
सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळ्यांना इथे खूप मोठा धक्का बसतो. तर या सगळ्याच्या मागे वसू आहे हे जेव्हा आता काव्याला कळतं, तेव्हा काव्याला इथे खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, काय नंदिनी ताईला किडनॅप करणारी वसू आत्या होती का? हो, असणारच ना, कारण रम्याचं प्रेम होतं ना पार्थवरती. आपल्या मुलीला तिचं प्रेम मिळवून द्यायचं असेल, बरोबर ना पिहू? तेव्हा पिहू म्हणते, हो, रम्या दिदीला पार्थ दादा आवडत होतं ना, तिला लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर, म्हणूनच तिथे वसू आत्याने नंदिनी वहिनीला किडनॅप करायला सांगितलं असेल. आणि ती आत्ताच ते सगळं बोलत होती आणि म्हणत होती की शेवटीला ते दोघेजण वेगळे होत आहेत. तुम्ही खरोखर वेगळे होत आहे का एकमेकांपासून? तुम्ही डिवोर्स घेतला आहे? तेव्हा ते म्हणतात पिहूला, पिहू शांत हो, असं काही नाही आहे, तू शांत हो बाळा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पिहू हे बघ, तू हे कुणाला सांगू नकोस आधी. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिकडून आता बड्डे पार्टीमधून विक्रम काका आणि मानिनी दोघेजण आलेले असतात. तेव्हा ते दोघे म्हणतात, काय झालं, काय झालं पिहू बाळा? तेव्हा नंदिनी म्हणते की पिहू घाबरले, कारण तिने वसू आत्याचं बोलणं ऐकलं आहे. तेव्हा मानिनी म्हणते, का काय झालं, वसू आत्या ओरडल्या का तुला? तेव्हा पिहू म्हणते, नाही, नंदिनी वहिनीला किडनॅप करायला सांगणारी वसू मावशी होती, हे तिचं बोलणं मी ऐकलं. तेव्हा नंदिनी इथे आता तिला गप्प करत असते. काव्या म्हणते, आई ऐकलं तुम्ही, म्हणजे नंदिनी ताईला या लग्नातून किडनॅप करायला सांगणारी ही वसू आत्या होती. कारण का? पार्थचं आणि रम्याचं लग्न व्हावं म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं होतं. तेव्हा विक्रम म्हणतो, काय? विक्रम काका आता जोरजोरात वसू आत्याला आवाज देतात. ते म्हणतात की वसूताई लवकर इकडे ये, रम्या तू सुद्धा इकडे ये. तेव्हा इथे सगळेजण घाबरतात. तेव्हा वसू धावत पडते. त्यांनी म्हणते, काय रे विक्रम, काय झालं, इतक्या जोरात का ओरडतोयस? तू आलास का पार्टीमधून? कशी झाली पार्टी? तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, वसूताई लाज नाही वाटत का हो तुम्हाला असं वागताना? काय करून ठेवले तुम्ही? 4 मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवलीत तुमच्या ह्या एका निर्णयामुळे. तेव्हा वसू म्हणते, अगं मानिनी काय झालं, मी काय केले आता, मी तर काहीच बोललेले नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो तुम्ही कशाला काय बोलाल हो, जे काही करून सवरून ठेवायचं होतं ते ठेवलंच ना तुम्ही. तुम्ही इथे नंदिनीला लग्नामधून किडनॅप करायला सांगितलं होतं, त्या दीपकला तुम्ही बोलवलं होतं. तेव्हा वसू घाबरते. ती म्हणते की यांना कसं कळलं? ती म्हणते, काय मानिनी काय बोलतेस तू? अगं मी कशाला किडनॅप करायला सांगेन? मानिनी म्हणते, नाही तुम्ही सांगालच, तुम्हाला राग काढायचा होता ना, आम्ही पार्थचं लग्न रम्याबरोबर लावू दिलं नाही म्हणून तुम्हाला राग काढायचा होता ना, म्हणूनच तुम्ही नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं. कारण तुम्हाला धनंजय भाऊजीची मुलगी या घरामध्ये यायला नकोच होती ना आधीपासून, बरोबर की नाही? म्हणून नंदिनीला किडनॅप केलं की मग रम्याबरोबर पार्थचं लग्न होईल असा तुमचा प्लॅन होता. पण रम्या तिथून निघून गेली म्हणून काव्याबरोबर लग्न झालं पार्थचं, बरोबर की नाही वसूताई? तेव्हा इथे वसू आत्यावरती काव्य भयंकर चिडलेली असते. काव्य म्हणत असते, तुम्हाला लाज नाही वाटत का हो असं वागताना? का तुम्ही असं केलं आमच्याबरोबर? कारण काय ते सांगा आधी आम्हाला. तेव्हा वसू म्हणत असते, कारण माझ्या मुलीचं लग्न मला पार्थबरोबर लावू द्यायचं होतं, मला तिचं प्रेम तिला मिळवून द्यायचं होतं, नाहीतर माझ्या मुलीने स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा काव्या म्हणते, हो म्हणून तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय मिळालं शेवटीला रम्याचं लग्न झालं का पार्थबरोबर? काव्याला लग्न करावं लागलं ना. तुमच्या हे एका निर्णयामुळे आमच्या चौघांचे आयुष्य आज या वळणाला आलीत, किती उद्ध्वस्त व्हायला लागलीत, हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू आत्याचं वागणं विक्रम काकांना अजिबात आवडत नाही. काव्या तर तिच्या अंगावरती धावून जाते, जणू काही आता ती वसूला मारते की काय, अशा पद्धतीने एखाद्या वाघिणीसारखी ती धावत गेलेली असते आणि ती जाब विचारत असते, तिच्या वागण्याचा तिला जाब विचारत असते. तेव्हा वसू म्हणते की हो केलं मी हे, कारण मला माझ्या मुलीचं लग्न पार्थबरोबर लावू द्यायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते की पोलीस कंप्लेंट केली पाहिजे तुमची, नंदिनी ताईला किडनॅप करण्यामागे दीपक बरोबर तुमचा हात होता ना, हे पोलिसांना सांगितलं पाहिजे. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, काव्या असं काही करू नकोस. तेव्हा काव्या म्हणते, का गं, माझ्या बहिणीला किडनॅप केलं तेव्हा तुला बोलता आलं नाही का? तुझ्या आईला थांबवता आलं नाही? तेव्हा तर गप्प बसली होतीस ना, छान मज्जा घेत होतीस, मग आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, नाही ताई, पोलिसांना बोलवायलाच हवं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काव्या बाळा, मी तुझा आक्रोश समजू शकतो, पण हे बघ, न्याय मिळणार. इथे वसूताईने जे काही केलंय ना, त्याची शिक्षा तिला तर मिळणारच. वसूताई, तू आता या घरामध्ये राहायचं नाही, तू माझ्या मुलांना खूप त्रास दिलायस
आता तुला इथे राहायची गरज नाही आहे. नाही, मी खरंच सांगतो, रम्याची काळजी आम्हालासुद्धा आहे. पण तू आणि रम्या, तुम्ही दोघेही जण आता इथून निघून जा. तुम्ही दोघे जण फार्म हाऊसवरती जाऊन राहा. आता तुम्ही इथे राहायचं नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो विक्रम काका मानिनी भयंकर चिडलेले असतात. तुम्ही या घरामध्ये असता, सतत काव्याला टोमणे, सतत जीवाला टोमणे, सतत नंदिनीला टोमणे. तुमच्या वागण्यामुळे माझ्या मुलांना सुनांना त्रास व्हायला लागला आहे. आता तुम्ही इथून निघूनच जा, कारण तुम्ही जे काही केलं आहे ते पाठीशी घालण्यासारखं नाहीच आहे, असं मानिनी म्हणते. तुमचं वागणं मला आधीसुद्धा खूपच होतं आणि आतासुद्धा खूपतं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. बरं झालं पिहूने तुमचं बोलणं ऐकलं, नाहीतर आम्हाला तर काही कळलंच नसतं की नंदिनीच्या किडनॅपिंगच्या मागे तो एकटा दीपक नव्हता, तर तुमचंही डोकं होतं. हे मला आधी का नाही कळलं? तुम्ही हे करूच शकता, हे मला आधीपासूनच माहिती हवं होतं, असं आता मानिनी म्हणत असते. तुमचं डोकं इतकं खुरापती असेल या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. तेव्हा पार्थ आणि जीवासुद्धा चिडतात. पार्थ म्हणतो, का केलंस तू आत्या असं? अगं का केलंस? रम्यासाठी. पण एवढं सगळं करून सवरून शेवटीला माझं लग्न रम्याबरोबर केलंस का? नाही ना, रम्या तर गायब झाली होती. मग शेवटीला माझं लग्न काव्याबरोबर झालं आणि त्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त केलीस तू. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, जाऊ दे पार्थ, बोलण्यात वेळ वाया घालवायला नको. जा वसू आत्या, आता हे घर सोडून निघून जा. तेव्हा वसू आणि रम्या दोघीजणी आपल्या बॅग पॅक करतात आणि घर सोडून जायला निघतात. आणि इथे मानिनी तर भयंकर चिडलेली असते. ती म्हणते, इथे वेळ वाया घालू नका, इथे आम्हाला बाय करायची गरज नाही आहे. आम्हीच तुम्हाला या घरातून हकलतोय असं समजा आणि निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी आणि विक्रम तिला जा विचारत असतो की जे काही केलंस ना, अत्यंत चुकीचं केलंस. अगं तुझ्यामुळे आज माझ्या मुलांना हा संसार आहे ना ओढावा लागतोय. त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळत नाही आहे, फक्त तुझ्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनो विक्रम काका आणि मानिनी दोघांनी मिळून इथे आता काव्या, पार्थ, त्याचबरोबर नंदिनी, जीवा या दोघांना न्याय मिळवून दिलेला असतो. इथे आता नंदिनीला कळलेलं असतं की इथे फक्त दीपक नाही तर त्याच्याबरोबरच वसूसुद्धा तितकी जबाबदार आहे तिच्या किडनॅपिंगच्या मागे. त्यामुळे इथे चांगला न्याय झालेला असतो. वसूची घरातून हकलपट्टी करण्यात आलेली असते.